आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 43। सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहायचा आहे। त्यानंतर बघा याच्यामध्ये जे काय ऑरेंज कलर मध्ये व्हिडिओ दिलेले असेल ते सर्व व्हिडिओ आपल्याला याच्यातून पाहून घ्यायचे आहे। सर्व व्हिडिओ पाहून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पहिलं नॉलेज चेक या ठिकाणी दिलेलं आहे, तर पहिलं नॉलेज चेक इथून स्टार्ट करा आणि ते स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आहे। तर यामध्ये बघा आपल्याला 4 प्रश्न दिलेला आहे। तर पहिला प्रश्न, युजर्स चॅट जीपीटीच्या डॅशबोर्डवरील कन्व्हर्सेशन हिस्ट्री या वैशिष्ट्याद्वारे आपल्या मागील संभाषणाचा पुन्हा बघू शकतात म्हणत आहे। तर याचं उत्तर बरोबर आहे, पाहू शकतो आपण। चॅट जीपीटी 3.5 च्या तुलनेत चॅट जीपीटी 4 चे अनोखे वैशिष्ट्य कोणते आहे म्हणत आहे। तर हे आपल्याला हे युजर्सना फोटो अपलोड करण्याची सुविधा देते, हे त्याचं उत्तर आहे। अनिता या कोलकाता येथील शिक्षिका म्हणून काम करतात। त्यांना आपल्या उच्च माध्यमिक इयत्तामधील विद्यार्थ्यांसाठी इतिहासाचा तास अधिक इंटरॅक्टिव्ह आणि आकर्षक बनवायचा आहे। चॅट जीपीटी त्यांना कशा प्रकारे मदत करू शकेल म्हणत आहे। तर कशा प्रकारे चॅट जीपीटी मदत करणार आहे, तर संवादात्मक प्रश्नमंजुषा किंवा क्विज सुचवून हे त्याचं उत्तर असणार आहे। चॅट जीपीटी बनवताना कोणत्या नैतिक बाबीचा विचार करण्यात आलेला आहे म्हणत आहे। तर कोणत्या बाबीचा विचार करण्यात आलेला आहे, तर प्रतिसाद सुरक्षित आणि आदर व्यक्त करणारे आहेत याची खात्री करून घेऊन। तर ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर एक्झामला एंड करण्यासाठी यस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं पहिले नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपलं स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। आता पहिलं नॉलेज चेक सोडवणं झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दुसरं नॉलेज चेक सोडवायचं आहे। तर कोणत्या ठिकाणी आहे बघा दुसरं नॉलेज चेक, बघा हे पहिलं झालं। त्यानंतर या ठिकाणी ते दुसरं नॉलेज चेक दिलेलं आहे, इथून स्टार्ट करा। यामध्ये सुद्धा आपल्याला 4 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, चांगले प्रतिसाद मिळवण्यासाठी चॅट जीपीटी बरोबर केलेल्या संभाषणात कशाचा समावेश केला पाहिजे म्हणत आहे। तर कशाचा समावेश केला पाहिजे, तर आवश्यकतेनुसार इमेज, व्हिडिओ किंवा इतर मल्टीमीडिया ऍड करून हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। चॅट जीपीटीला वापरकर्त्याचे इनपुट कसे समजतात म्हणत आहे। तर चॅट जीपीटीला वापरकर्त्याचे इनपुट आपल्याला कशा प्रकारे समजावले जातात, तर याचं उत्तर डेटाच्या स्वरूपात समजावले जातात। तर ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे। चॅट जीपीटीद्वारे मिळवलेल्या सेंटिमेंट अनालिसिसचा वापर व्यवसाय कशा प्रकारे वापरून घेऊ शकतात म्हणत आहे। तर याचं उत्तर सार्वजनिक मत आणि ग्राहकाच्या समाजाबाबतचा दृष्टिकोन मिळवण्यासाठी, तर हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। डेटा विश्लेषणामध्ये चॅट जीपीटीची भूमिका कोणती असते म्हणत आहे। तर याची भूमिका कोणती असते बघा, तर याचं उत्तर हे मोठ्या प्रमाणावर अचरचित डेटावर प्रक्रिया करते आणि त्यांचा अर्थ लावते। तर ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर एक्झामला एंड करण्यासाठी यस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक नंबर 2 कंप्लीट सोडवणं झालेलं आहे 43 मधलं। त्यानंतर आपल्याला तिसरं नॉलेज चेक लावायचं आहे। आता तिसरं नॉलेज चेक बघा, हे दुसरं नॉलेज चेक सोडवल्यानंतर तिसरं नॉलेज चेक या ठिकाणी दिलेलं आहे। तर तिसऱ्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। तर याच्यामध्ये सुद्धा किती प्रश्न दिलेले आहे बघा, 4 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, एआय कडे धोका म्हणून पाहण्याऐवजी आपण त्यांच्याकडे कसे पाहिले पाहिजे म्हणत आहे। तर याचं उत्तर प्रोडक्टिव्हिटी आणि कार्यक्षमता सुधारण्याचे साधन म्हणून, हे त्याचं उत्तर आहे। चॅट जीपीटीच्या विकसित होण्याचा सर्जनशील आणि व्यावसायिक प्रकल्पामधील त्यांच्या भूमिकेवर कसा परिणाम होतो म्हणत आहे। तर याचं उत्तर, त्यामुळे उपयुक्त सूचना देण्याची आणि डिव्हाइसेसमध्ये मदत करण्याची क्षमता वाढते डिझाईनमध्ये। तर ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे। पार्टीचे नियोजन करण्यात चॅट जीपीटी कोणती अनोखी मदत करू शकते म्हणत आहे। तर कोणती मदत करू शकते बघा, तर याचं उत्तर सर्जनशील आणि व्यवहारात सजावटीचे टिप्स देऊन, तर हे त्याचं उत्तर आहे। करण आपल्या कुटुंबासोबत केरळला जाण्याचे नियोजन करतो आहे। चॅट जीपीटी सुट्टीच्या नियोजनाचे कशा प्रकारे मदत करू शकेल म्हणत आहे। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 असणार आहे। प्रवासाचे मार्ग आणि सांस्कृतिक बाबींबद्दलची माहिती रेकमेंड करून, हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा, यस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं तिसरं सुद्धा नॉलेज चेक कंप्लीट सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी पूर्ण आपला स्कोर्स इथं आलेला आहे। त्यानंतर तिसरं नॉलेज चेक सोडवल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बघा तिसरं नॉलेज चेक कोणत्या ठिकाणी होतं, या ठिकाणी। त्यानंतर यामध्ये आपल्याला एआय टूलवर क्लिक करावं लागेल आणि याच्यामध्ये जे काय आपल्याला ऑरेंज कलरमध्ये दिलेले असेल किंवा ब्लू कलरमध्ये दिलेले असेल ते व्हिडिओ किंवा नॉलेज चेक आपल्याला सोडवायचं आहे। तर बघा हे नॉलेज चेक ब्लॅक कलरमध्ये आहे, तर हे सोडवलं नाही तरी चालेल, याचे कोणत्याही प्रकारचे मार्क्स त्यामध्ये दिलेले नाही।
त्यानंतर खालच्या एवर क्लिक केलं तर हे सुद्धा ब्लँक मध्ये आहे. त्याच्या खालच्या AI टूलवर क्लिक केलं तर हे सुद्धा आपल्याला ब्लँक मध्ये दिलेलं आहे. तर हे आपल्याला सोडवायची गरज नाही. त्यानंतर सरळ आपल्याला सेशन कॉम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. तर सेशन कॉम्प्लिशन टेस्टवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा शेवटचे 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, शालेय डेटाबेसमध्ये सर्व एक्झाम मार्क्स आधी नोंदवले जातात आणि नंतर एकाच वेळी रिपोर्ट कार्ड तयार होतात. कोणती प्रोसेसिंग मेथड येथे वापरली जाते म्हणत आहे? तर कोणती आहे बघा, तर बॅच प्रोसेसिंग आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. ऑनलाईन तिकीट बुकिंग करताना पेमेंट झाल्यानंतर लगेच तुमची सीट राखीव होते. कोणता प्रोसेसिंग टाईप हे सुनिश्चित करते म्हणत आहे? तर याचं उत्तर रिअल टाइम प्रोसेसिंग आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. डेटा स्टोरेजमध्ये की फील्ड रेकॉर्ड व्यवस्थापित करण्यासाठी का महत्त्वाचे आहे म्हणत आहे? तर कारण यामुळे रेकॉर्ड वेगवेगळेपणे शोधले आणि व्यवस्थापित करणे सोपे होते. तर हे याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. डेटाबेस तयार करताना तुम्ही प्रत्येक स्टुडंटचे नेम, रोल नंबर आणि डेट ऑफ बर्थ वेगवेगळे साठवायचे ठरवले तर प्रत्येक स्वतंत्र पीस ऑफ डेटाला काय म्हणतात म्हणत आहे? तर याला आपण फील्ड म्हटले जाते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. तुमच्या शाळेत स्टुडंट फाईल आणि टीचर्स फाईल्स आहे. दोन्ही फाईल्समध्ये नेम आणि ॲड्रेस सारखीच फील्ड्स आहे. त्यांच्यात काय समान आहे म्हणत आहे? तर त्यांच्यातनी फील्ड सारखे असू शकतात पण त्यांचा उपयोग वेगवेगळा असू शकते. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचा. तर अशा प्रकारे आपलं शेवटचं एंड टेस्ट सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी कोर्स आपला पूर्ण आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 43 कंप्लीट सोडवायचं आहे.